नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी रश्मी आंबेडकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. देशाच्या प्रगतीमध्ये वेगवेगळे विषय, वेगवेगळे घटक खूप महत्त्वाचे असतात. वेगवेगळी क्षेत्र अत्यंत महत्त्वाचा रोल त्याच्यामध्ये त्यांचा असतो आणि अभियांत्रिकी क्षेत्र, इंजिनिअरिंग हे सुद्धा त्यातलंच एक अत्यंत महत्त्वाचं असं क्षेत्र. इंजिनियर घडवताना किंवा सक्षम अभियंते कसे घडवायचे या विषयावर आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत. आजच्या आपल्या सखी सह्याद्रीचा विषय काय आहे बघूया. आज आपण बोलणार आहोत सक्षम अभियंते घडवताना आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याबरोबर दोन तज्ञ आहेत. आपल्याबरोबर आहेत डॉक्टर भालचंद्र चौधरी सर. नमस्कार सर. कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत करते. सर उपसंचालक शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे म्हणून ते कार्यरत आहेत आणि या विषयावर कशा कशा पद्धतीने हे क्षेत्र महत्त्वाचं ठरतं, का काही ठराविक ब्रांचेसकडे मुलांचा कल असतो, या सगळ्या विषयावर ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आणि आजचे आपले दुसरे तज्ञ आहेत के रवींद्र सर. सर तुमचं सुद्धा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. सर शिक्षण तज्ञ आहेत. विद्यार्थीमित्र.org ह्या NGO साठी काम करतात सर. आणि ते सुद्धा एकंदरीत काउन्सिलिंग किती महत्त्वाचं असतं किंवा कोणत्या शाखेकडे जात असताना कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार केला पाहिजे याबद्दलचं मार्गदर्शन ते आपल्याला करणार आहेत. तुमच्याही मनात या क्षेत्राबद्दल काही प्रश्न असतील, प्रवेश प्रक्रिया कशी असते किंवा इंजिनियर कोण होऊ शकतं, कोणती ब्रांच माझ्यासाठी महत्त्वाची ठरू शकते, या सगळ्याबद्दलचं 085024988050 022 STD कोड जी मंडळी मुंबईच्या बाहेरून फोन कॉल करणार आहेत त्यांच्यासाठी आणि मोबाईलच्या माध्यमातून जी बोलणार आहेत त्यांच्यासाठी. आपण फोन करतो तेव्हा काही गोष्टींची काळजी नेहमीच घेत असतो. एकतर आजचा जो आपला विषय आहे सक्षम अभियंते घडवताना, या विषयाच्या अनुषंगाने जर आपण प्रश्न विचारले तर चर्चा अधिकाधिक खुलत जाणार आहे. नव्या नव्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत येणार आहे. जर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून बोलणार असाल तर अशा ठिकाणी जाऊन आपण बोलणार आहोत जिथे नेटवर्क कट होणार नाही आणि तुमचा आवाज सलग येईल. आणि फोन कराल, प्रश्न विचाराल तेव्हा टीव्हीचा आवाज आपण शक्यतो बंद ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत, म्हणजे तुमच्या आवाजात सलगता असेल. या काही गोष्टींची काळजी घेतली तर ही चर्चा अधिकाधिक रंगत जाणार आहे आणि ती खुलवत नेण्यासाठी तुमची सुद्धा तितकीच मदत होणार आहे. पुन्हा एकदा तुम्हा दोघांचं कार्यक्रमामध्ये स्वागत करते. अत्यंत महत्त्वाच्या विषयावर सक्षम अभियंते घडवताना असा आजचा आपला विषय आहे आणि अभियांत्रिकी शाखा ही देशाच्या सगळ्याच प्रगतीसाठी खूप महत्त्वाची अशी शाखा. मुळात इंजिनिअरिंगचं महत्त्व काय, इथूनच आपण सुरुवात करूया. चौधरी सर काय सांगाल. अभियांत्रिकी शिक्षण हे अभियांत्रिकी क्षेत्र हे तंत्रज्ञानाशी निगडीत आहे. आपण म्हणतो की आजचं जे आधुनिक जग आहे हे तंत्रज्ञानाधिष्ठित जग आहे. गेले 250-300 वर्षाचा आपण जर का मागोवा घेतला तर सातत्याने तंत्रज्ञानात बदल होत आहेत. वेगवेगळं तंत्रज्ञान जन्मास येतं, वेगवेगळे क्षेत्र विकसित होतात, नोकरीच्या आणि रोजगाराच्या विविध संध्या उपलब्ध होतात. अलीकडे या वेगाने देखील वेग पकडलाय. म्हणजे नुसते बदल होत आहेत हेच नव्हे तर बदलांचा दर किंवा बदलांचा रेट ऑफ चेंज हा देखील अतिशय झपाट्याने चेंज होतोय आणि त्याला डिस्रप्टिव्ह चेंजेस असं म्हणतात. ते डिस्रप्टिव्ह चेंजेस आपण आज सगळीकडे बघतो आहोत. तंत्रज्ञानामधला बदल किंवा तंत्रज्ञानाचा विकास हे अनेक क्षेत्रांचाही विकास घडवत असतो. उदाहरणार्थ अभियांत्रिकी क्षेत्रामुळे किंवा तेथील झालेल्या सुधारणांमुळे किंवा संशोधनामुळे आज आपण बघतो की वैद्यकीय क्षेत्राने मोठी भरारी घेतलेली आहे. शेतीमध्ये भर पडलेली आहे. सर्वसामान्य माणसाचं जीवन दिवसेंदिवस सुखकारक बनत चाललेलं आहे. अजून एक मोठा सामाजिक बदल तंत्रज्ञानामुळे होत असतो, तो म्हणजे समाजात सर्वसमावेशकता ही तंत्रज्ञानामुळे येत असते. आपण ज्याला म्हणतो की इक्विटी आणि ऍक्सेस. आज आपण बघतो की मोबाईल, आता हे तंत्रज्ञान आपल्याला माहिती की रस्त्यावरच्या एखाद्या सामान्य माणसाकडे देखील मोबाईल असतो आणि तोच मोबाईल एखाद्या बिलियनरकडे किंवा मोठ्या आर्थिक प्रबळ अशा माणसाकडे देखील तो असतो. ही जी समाजात ही एक इक्विटी, एक प्रकारची जी इक्विटी येते, सर्वसमावेशकता येते. वाहनांचं बोलायचं झालं तर एकीकडे आपल्याला दिसतं की सामान्य माणसं देखील किंवा अगदी निम्न स्तरातील माणसं देखील आज वाहनांचा वापर करताय. तर ही जी इक्विटी आणि समावेशकता ही देखील तंत्रज्ञानामुळे येते. आणि मुख्य म्हणजे एखाद्या देशाच्या किंवा समाजाच्या प्रगतीसाठी तंत्रज्ञानच सर्वस्वी ठरतं.
आपण इतिहासाचा जर का मागोवा घेतला तर असं आपल्याला दिसून येतं की ज्यावेळी भारताकडे तंत्रज्ञान होतं, अनेक शतक भारत हा समृद्ध देश होता किंवा आपला समाज हा समृद्ध समाज होता, कारण आपल्याकडे विविध तंत्रज्ञान होतं. मग ते याच्या मेटलर्जी असेल किंवा केमिकल हे असेल किंवा स्थापत्य अभियांत्रिकीचं तत्वज्ञान असेल किंवा वैद्यकीय असेल. आपल्याकडे जेव्हा हे तंत्रज्ञान होतं तेव्हा आपण समृद्ध होतो. हे अनेक शतकं चाललं. त्याच्यानंतर आपल्याला दिसतं की हे तंत्रज्ञान नंतर युरोपकडे होतं. युरोपामध्ये तंत्रज्ञानाचा विकास झाला आणि आपण बघितलं 19व्या 18व्या आणि 19व्या शतकात युरोप हे प्रगतिशील आणि देश सगळ्यात प्रबळ समाज म्हणून तो युरोपियन राष्ट्र यांनी 200-300 वर्ष आपण बघितलं आणि त्यानंतर ते अमेरिकेकडे आणि नंतर मग तो जपान आणि जर्मनीकडे. तंत्रज्ञानच समाजाला आणि देशाला समृद्ध बनवत असतं आणि अभियांत्रिकी त्याच्यामुळे पर्यायाने अत्यंत महत्त्वाचं ह्या सगळ्यामध्ये ठरतं. देशाला जर का म्हणजे विकसनशील पासून विकसित करायचं असेल तर तंत्रज्ञान हेच आपल्याला विकसित करू शकतं. त्यामुळे याचं महत्त्व अतिशय जास्त आहे. सक्षम अभियंते कसे घडवू शकतो आपण, त्याच विषयावर आजच्या कार्यक्रमात आपण बोलत असताना सर पहिला फोन घेऊया. प्रमोद वेद विख्यात आपल्याशी नाशिकहून बोलतायत. नमस्कार. नमस्कार. आम्ही नाशिकहून बोलतो. मी विद्युत अभियंता. मी पण पदविका घेतलेली आहे औरंगाबाद शासकीय निकेतन मधून. तर आमच्या 3च ब्रँच असायच्या, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि सिव्हिल. तर सध्या आता नवीन कोणते इंजिनिअरिंगच्या क्षेत्रात आहे आणि कोणतं क्षेत्र घ्यावं म्हणजे मुलाच्या दृष्टीने वगैरे याबद्दल काय मार्गदर्शन करतो? नवीन कोणते आहे? धन्यवाद. त्यांनी असं सांगितलं ते जेव्हा शिकायचं तेव्हा 3च प्रमुख ब्रांच होत्या. आता आणखीन नवीन कोणते कोणते ब्रांचेस यायला लागलेले आहेत, त्यांचा तेवढाच प्रश्न होता. सर काय सांगाल तुम्ही? इलेक्ट्रिकल ब्रँच जो आहे गव्हर्नमेंट असं ठरवून दिलेलं आहे की तुम्ही डिप्लोमा जर समजा इलेक्ट्रिकल घेतला तर डिग्रीला सुद्धा सेकंड इयरला तुम्हाला थेट प्रवेश मिळू शकतो. पण सेम ब्रँच किंवा त्यांचा एक ग्रुप आहे. इलेक्ट्रिकलचं मुलांनी इलेक्ट्रॉनिक्स घेता येतं, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन घेता येतं, कॉम्प्युटर घेता येतं, असे ग्रुप बनवलेले. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला मिळतो ऍडमिशन सेकंड इयर, डायरेक्ट सेकंड इयरला. पण त्याला अगोदर फर्स्ट क्लास डिप्लोमाचा कंपल्सरी होता, आता तोही नियम काढलेला आहे. जर समजा तुम्हाला ब्रँचच नको असेल, तुम्हाला डिप्लोमा पासून तुम्हाला वेगळी ब्रँच पाहिजे असेल तर तुम्ही परत फर्स्ट इयर इंजिनिअरिंगला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता. आणि वेगळ्या ब्रांच मधून शिक्षण तुम्ही करायचं असेल तर तुम्हाला परत फर्स्ट इयर मध्ये घेता येतं. सेम ब्रँच किंवा सिमिलर ब्रँच एका ग्रुपमध्ये जे गव्हर्नमेंट ठरवून दिलेलं डीटीईने त्या ब्रँच मध्ये पाहिजे तर तुम्ही डायरेक्ट थेट सेकंड इयरला घेऊ शकता. आणि सेकंड इयर साठी पण प्रत्येक कॉलेजमध्ये इंटेकचा 1/6 असा 60 समजा इंटेक असेल तर 10 सीट्स असे आहेत. आणि काही कॉलेजेसमध्ये तर अख्खा डिव्हिजन डिप्लोमा मुलांसाठी गव्हर्नमेंटने ठेवलेली आहे. तर काही कॉलेजेस, प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये संपूर्ण ओनली फॉर सेकंड इयर डायरेक्ट ऍडमिशन फ्रॉम डिप्लोमा असं दिलेलं आहे. सर मला पण अजून थोडंसं मागे जाऊन असा प्रश्न विचारायचा आहे की इंजिनिअरिंग आपण निवडावं करिअरसाठी किंवा अभ्यासासाठी, ह्याच्याकडे मुलांचा अजूनही तेवढा मोठा कल असण्यामागचं कारण तुम्हाला काय वाटतं? अनेक वर्ष तर तुम्ही काउन्सिलिंग वगैरे करता, मुलांना मार्गदर्शन करता, काय जाणवतं तुम्हाला? काय यावंसं वाटतं या फील्डमध्ये? हे इंजिनिअरिंगचं साधारण गेल्या 20 वर्षापासून जेव्हा कॉम्प्युटरचा जे Y2K म्हणून जे अमेरिकेत झाला तेव्हा कॉम्प्युटर आणि IT जेव्हा खूप प्रचंड प्रमाणे जेव्हा वाढला तेव्हा प्रत्येकाचा कल ह्या साईडला इंजिनिअरिंग साईडला आलेले आहे. आणि त्याप्रमाणे सीट्स पण वाढलेत. म्हणून बरंच लोकांना प्लेन BA BSc किंवा असा करायचा, त्यांच्यापेक्षा ह्यांना नोकऱ्या पण चांगल्या मिळायचे. आणि 4 वर्षाचा अभ्यासक्रम सुद्धा बाकीचा पेक्षा जरा जास्त असतो. 8 सेमिस्टरमध्ये त्यांना भरपूर शिकायला मिळतो. इंजिनिअरिंगचं मुलं बाकीच्या पेक्षा इव्हन UPSC मध्ये पण बघितलं तर तुम्हाला इंजिनिअर्स मुलं जास्त सिलेक्ट झालेले दिसतात. कारण त्यांना 4 वर्षात कधी कधी 2-2, 3-3 रात्री न झोपता सुद्धा अभ्यास करण्याची त्यांचा क्षमता वाढते तिकडे. आणि इंजिनियर झाल्यावर मग नोकऱ्या पण भरपूर होते. आता ह्या 2-3 वर्षात थोडंसं सॅच्युरेशन झालेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. पण भरपूर कॉम्प्युटर ब्रँच, IT ब्रँच, ENTC, इलेक्ट्रॉनिक्स एवढे ब्रँचेस, पण सुरुवातीला 3च ब्रँच होते पण आता एवढे ब्रँचेस वाढले कारण प्रत्येकाला स्कोप आहे. फक्त ते करताना ते 4 वर्ष आपण चांगला कॉलेजमधून शिकू, आपण चांगला अभ्यास करू, 4 वर्षात बरोबर विथआउट काही बॅकलॉग नसता तुम्ही हे करा.
आणि जॉब्स पण तसे भरपूर आहेत आणि खूप मुलं काय करतात इंजिनिअरिंग नंतर दुसऱ्या फील्डमध्ये पण जातात. त्या फील्डमध्ये सुद्धा तुमचा इंजिनिअरिंगचा यूज Base होतो. असतो, बरोबर. कारण टेक्निकली इंजिनिअरिंग कुठेही लागतं. जसं मागे सरांनी आता सांगितलं. चौधरी सरांनी जसं सांगितलं, लाईफचा प्रत्येक वॉकमध्ये टेक्नॉलॉजी किंवा इंजिनियर लागतो. अगदी म्हणजे इव्हन फार्मर सुद्धा नांगरायचं आता जे ट्रॅक्टर झाले हे झाले आणि आता सोलर पंप्समुळे तो घरी बसून सुद्धा तिकडे तो मोटर ऑन करू शकतो, ऑफ करू शकतो. सो टेक्नॉलॉजी हॅज टच्ड एव्हरी म्हणजे प्रत्येक लाईफला प्रत्येक ह्याच्यात टच केलेला आहे. अँड इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी आपण इंटरचेंजेबल असा वर्ड वापरू आजचा प्रोग्राममध्ये. तर तो एक आहे तसं. यानंतर मला असं विचारायचं की आता सध्याच्या लोकप्रिय ब्रांचेस कुठले आहेत जिथे मुलं अधिकाधिक येतात, त्याच्याबद्दल आपण बोलूया. पण एक फोन घेऊया. मिलिंद लिंगायत आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो लिंगायतजी. हॅलो, नमस्कार. नमस्कार, बोला. तुम्हा सर्वांना नमस्कार. नमस्कार. प्रश्न विचारा सर. तुमचा विषय चांगला आहे. आणखीन बरं पुन्हा काय, माझा मुलगा आता परीक्षा दिलं नाही, तर त्याने आता पुढे काय करावं? बीईची परीक्षा दिली आहे आता त्याने? दिले. ओके. त्याने पुढे काय करावं? तुमच्या या प्रश्नाचं सर नक्की उत्तर देतील. आव्हानात्मक आयुष्य प्रत्येकाचंच असतं. आव्हानं फक्त वेगवेगळी असतात. पण आव्हानात्मक आयुष्य किती प्रमाणात असू शकतं त्याचं एक उदाहरण म्हणजे हेलन केलर. आज त्यांची 137वी जयंती आहे. जन्मानंतर काहीच दिवसांनी एक आजार होतो आणि त्या आजारपणामध्ये दिसण्याची शक्ती जाते, ऐकण्याची शक्ती जाते आणि मग अंध आणि मूकबधीर असं आयुष्य वाट्याला येतं. खरं तर अशा पद्धतीचं आयुष्य वाट्याला आल्यानंतर हरलेपणाची भावना ही स्वाभाविकच येणं आहे. पण एका शिक्षिकेच्या मार्गदर्शनाने, तिच्या साथीने हेलन केलर स्वतःच्या पायावर उभी राहते. अंधत्व असलं, मूकबधीर जरी आयुष्य असलं तरी सुद्धा ती पुढे जाते, शिकते, पदवी तिला मिळते, ती संपादन करते आणि एक विचारवंत म्हणून संपूर्ण जगभर आदर्श व्यक्तिमत्व ठरते. आज त्यांची 137वी जयंती, जन्मदिवस त्यांचा. आणि आदर्श आयुष्य कसं असावं किंवा कोणत्याही संकटावर मात करणं म्हणजे काय असतं हे जर आपल्याला बघायचं असेल किंवा त्याचा जर अभ्यास करायचा असेल किंवा तसं जगायचं असेल तर हेलन केलर यांचं आयुष्य हा खरंच एक वस्तुपाठ आहे. त्यांची जयंती, अभिवादन करूया त्यांना आणि त्यांचा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवूया की हरणं कधीच आपल्याला नकोय. सतत आयुष्यात येणाऱ्या आव्हानांना आपल्याला सामोरं जायचंय आणि या आव्हानांचा विचार केला तर ती प्रत्येकासमोर असतात सर. प्रत्येकाची आव्हानं वेगवेगळी असतात. तसं बघायला गेलं तर आज ज्या विषयावर आपण बोलतो आहोत, सक्षम अभियंते घडवताना, तर अभियांत्रिकीचं शिक्षण हे सुद्धा एक प्रकारचं आव्हानच आहे, चॅलेंज आहे. कारण प्रचंड बुद्धिमत्ता आणि त्या बरोबरीने सगळं शिकण्याची तयारी तुमच्याकडे असणं फार गरजेचं आहे. आपल्याला जो फोन आला होता मिलिंद लिंगायत, त्यांनी असं सांगितलं की त्यांचा मुलगा आता बीईची परीक्षा देतोय, त्याच्यानंतर त्याने काय करावं, त्यांचा प्रश्न होता. काय सांगाल चौधरी सर? मला असं वाटतं की त्यांनी बीई इलेक्ट्रिकलची परीक्षा दिलेली आहे आणि इलेक्ट्रिकल शाखा किंवा विद्युत शाखा ही अभियांत्रिकीच्या अनेक शाखांपैकी अतिशय व्हर्सेटाईल शाखा आहे. आणि आज जर का एकूणच इंजिनिअरिंगची फुटप्रिंट जर का आपण बघितली जगात तर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग ही निम्म्यापर्यंत पोहोचते. म्हणजे बाकी सगळ्या अभियांत्रिकी शाखा या 50% आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग 50%, इतकी ती सर्वसमावेशक आहे, इन्क्लुझिव्ह आहे. बाहेर किंवा विदेशांमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचाच भाग इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर, इन्स्ट्रुमेंटेशन हे सगळे इलेक्ट्रिकलच्याच उपशाखा समजल्या जातात. त्यामुळे इलेक्ट्रिकलला ही मदर ब्रांच ऑफ इंजिनिअरिंग, मदर ऑफ इंजिनिअरिंग असं समजलं जातं. दिवसेंदिवस आपण बघतो की आपल्या भोवतीचं जग दशकानंतर दशकोगणिक हे इलेक्ट्रिकल बनत चाललेलं आहे. आपल्या आजूबाजूची गॅजेट्स जर का बघितली तर इट इज सेड की डिकेड बाय डिकेड वर्ल्ड इज बिकमिंग मोर इलेक्ट्रिकल इन नेचर. आणि त्यामुळे अनेक संधी इलेक्ट्रिकल ग्रॅज्युएट्सला उपलब्ध होतात. त्याला त्यांना जर का पदवीनंतर अजून शिकायचं असेल तर पदव्युत्तर अभ्यासक्रम आपल्याकडे देशभरात सर्व क्षेत्रात उपलब्ध आहे. विद्युत पदवी प्राप्त केल्यानंतर तो विद्यार्थी पदव्युत्तर शिक्षणासाठी विद्युतमध्ये तो जाऊच शकतो, परंतु उपकरणीकरण, मेकॅट्रॉनिक्स, नंतर इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इन्स्ट्रुमेंटेशन,
ऑटोमोटिव्ह अशा विविध तंत्रज्ञानाच्या अभियांत्रिकीच्या शाखांमध्ये तो पदव्युत्तर शिक्षण घेऊ शकतो देशात आणि विदेशात. हे शिक्षणाचं. त्याचप्रमाणे नोकरीच्याही अनेक ठिकाणी संधी उपलब्ध आहे. आपण बघतोय सोलर एनर्जी आपले माननीय पंतप्रधान मोदीजींच्या पुढाकाराने आज आपण खूप अतिशय ॲम्बिशियस असा सोलर मिशन प्रोजेक्ट घेतलेला आहे आणि सोलर इकॉनॉमी, एक नवीन सोलर इकॉनॉमी तयार होते. इलेक्ट्रिकल विद्युत अभियंत्यांना तिथे एक चांगल्या संधी आहेत. त्याचप्रमाणे पुन्हा आपल्या सरकारच्या धोरणामुळे अलीकडेच माननीय मंत्री महोदयांनी जाहीर केलं आहे की 2030 नंतर फोसाईल फ्युएल बेस व्हेकल्स आपण थांबवणार आहोत आणि सगळे विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक आणि हायब्रिड व्हेकल सगळी वाहनं ही विद्युतवर चालणार आहे. त्यामुळे अनेक संध्या भविष्याच्या ह्या उपलब्ध आहे. मग त्या ऑटोमोटिव्ह इंडस्ट्रीजमध्ये असतील किंवा एनर्जी क्षेत्रात असतील तर शेवटी आपला कल सुद्धा आपण त्याचा विचार करून पुढे जाऊ शकतो. आपल्याबरोबर सर फोनच्या माध्यमातून रवींद्र सोनवणे सर आहेत, शैक्षणिक समन्वय विभाग प्रमुख, शासकीय तंत्रनिकेतन नाशिक, आणि ते सुद्धा आपल्या चर्चेमध्ये फोनच्या माध्यमातून सहभागी होणार आहेत. नमस्कार सर, कार्यक्रमात तुमचं स्वागत करते. नमस्कार. नमस्कार. आज आपण सक्षम अभियंते घडवताना असा आपला विषय आहे आणि चौधरी सर आणि के रवींद्र आपल्याबरोबर स्टुडिओमध्ये आहेत. तुम्हाला या माध्यमातून असं विचारायचं आहे की इंजिनिअरिंगचे जेव्हा प्रवेश त्याचे होतात तेव्हा काही वेळेला असं असतं की ज्यांनी डिप्लोमा केला आहे त्यांना डिरेक्टली सेकंड इयरला प्रवेश मिळतो. तर ह्या प्रोसेसबद्दल तुम्ही काय सांगाल? काय आहे ह्या प्रवेशाबद्दलची ही प्रोसेस काय आहे? महाराष्ट्रामध्ये डिप्लोमा म्हणजे पॉलिटेक्निक हे 3 प्रकारचे आहेत. एक आहेत गव्हर्नमेंट आणि गव्हर्नमेंट एडेड पॉलिटेक्निक, दुसरे आहेत खाजगी किंवा प्रायव्हेट पॉलिटेक्निक, आणि तिसरे आहेत अकॅडमिकली ऑटोनॉमस म्हणजे शैक्षणिक स्वायत्त पॉलिटेक्निक. या तिन्ही तंत्रनिकेतनांमध्ये जे विद्यार्थी शिकतात त्यांना डिप्लोमा एज्युकेशन पूर्ण केल्यानंतर 2 संधी उपलब्ध असतात. एक तर ते डिप्लोमाच्या आधारावर ज्याकरता हा कोर्स डिझाईन केला आहे ते स्वतःची नोकरी शोधू शकतात किंवा स्वयंरोजगार देखील मिळवू शकतात. त्यासाठी विविध इंडस्ट्री, मोठं सेक्टर त्यांच्याकरता अवेलेबल आहे. ज्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणाकरता वाटचाल करायची आहे, भविष्यात शिक्षण घ्यायचं आहे, अशा विद्यार्थ्यांकरता शासनाने त्यांना इंजिनिअरिंगच्या थेट द्वितीय वर्षाकरता ऍडमिशन देण्याची सोय उपलब्ध केलेली आहे. महाराष्ट्रामध्ये स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल ही जी संस्था आहे ज्याचे चंद्रशेखर ओक हे आयुक्त आहेत, कमिशनर आहेत, आणि त्यांच्या मार्फत ही संपूर्ण प्रक्रिया राबविली जाते. या प्रक्रियेमध्ये संपूर्ण प्रक्रिया पारदर्शी आणि ऑनलाईन असल्यामुळे डिप्लोमा पास झालेल्या विद्यार्थ्यांनी इंजिनिअरिंग करता थेट सेकंड इयरला प्रवेश घेण्यासाठी या प्रक्रियेमार्फत ऑनलाईन अर्ज करायचा असतो. त्यात एक अट अशी आहे की डिप्लोमा जे फायनल इयरची एक्झाम दिल्यानंतर ज्या आधारे तुम्हाला डिप्लोमा सर्टिफिकेट बहाल केलं जातं त्यामध्ये खुल्या प्रवर्गासाठी 45% गुण आवश्यक आहेत आणि मागासवर्गीय किंवा दिव्यांग विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील तर अशांकरता किमान 40% गुण हे डिप्लोमा अवॉर्ड करताना मिळालेले असणं आवश्यक आहे. अच्छा. जर तुम्ही ही अट पूर्ण केली असेल तर तुम्हाला लॅटरल एंट्री सिस्टीमद्वारे इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये थेट द्वितीय वर्षात प्रवेश मिळू शकतो. आता यामध्ये प्रत्येक संस्थेमध्ये जी मंजूर प्रवेश क्षमता असते त्याच्या 20% जागा या विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. समजा एखाद्या वर्गामध्ये 60 ची प्रवेश क्षमता आहे तर 60च्या 20% म्हणजे 12 जागा थेट द्वितीय वर्षातून आलेल्या विद्यार्थ्यांना उपलब्ध असतात. आणि संपूर्णपणे केंद्रीभूत प्रवेश पद्धतीमधनं आपण त्या राबवतो. आता यामध्ये जे विद्यार्थी पास झालेले असतात डिप्लोमा त्यांनी किमान खाली नमूद केलेली डॉक्युमेंट जी आहे ती असणं आवश्यक आहे सोबत त्यांच्या. एक म्हणजे 10वीची SSCची मार्कशीट गुणपत्रिका, डिप्लोमाची फायनल इयरची मार्कशीट, त्यानंतर डिप्लोमाचं पॉलिटेक्निक लिव्हिंग सर्टिफिकेट LC, आणि जर विद्यार्थी हा ऑटोनॉमस पॉलिटेक्निक मधून डिप्लोमा पास झाला असेल तर त्याला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने बहाल केलेलं इक्विव्हॅलन्स सर्टिफिकेट लागेल. अच्छा. ते त्याला संबंधित संस्थेकडून मिळू शकतं. या व्यतिरिक्त तुमच्या LC मध्ये जर जन्म गाव नमूद केलेलं नसेल तर डोमिसाईल सर्टिफिकेट, त्यानंतर आपण मागासवर्गीय असाल तर मग कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आणि नॉन क्रिमी लेअर, आणि शिवाय EBC
ह्या सगळ्या बाबी आपल्याकडे अवेलेबल असल्या तर आपण ऑनलाईन प्रक्रियेद्वारे अर्ज करू शकता. आणि या वर्षीची थेट द्वितीय वर्षाची प्रवेश प्रक्रिया अद्याप सुरू व्हायची आहे. ओके. सीईटी ऍडमिशन सेलद्वारे डिग्री, डिप्लोमा आणि पीजी प्रोग्राम अशा जवळपास 15 प्रकारचे ऍडमिशन ऑनलाईन सुरू असतात. बरं. तर विद्यार्थी याचा आता नक्की लाभ घेऊ शकतात आणि डिप्लोमा पास केलेले विद्यार्थी हे उच्च शिक्षणाकरता थेट द्वितीय वर्षामध्ये या प्रक्रियेद्वारे प्रवेश घेऊ शकतात. सोनवणे सर आपल्या बरोबर आज स्टुडिओमध्ये के रवींद्र सर आहेत आणि डॉक्टर हो. चौधरी सर आपल्या बरोबर आहेत. हा, तर ते सुद्धा नमस्कार. तुमच्याशी नक्की ह्या विषयावर बोलू शकतील. चौधरी सर काय सांगाल की अशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीला मिळणारं एकंदरीत कशा पद्धतीने प्रतिसाद वगैरे काय सांगाल तुम्ही? हो, आपला महाराष्ट्रात किंवा देशभरातच पदविका नंतर अभियांत्रिकीकडे जाण्याचा कल मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. 12वी नंतर जसं अभियांत्रिकीकडे जाता येतं तसं पदविकानंतर देखील अभियांत्रिकीकडे जाता येतं. आणि गेल्या काही वर्षाचे जर का आपण आकडे पाहिलेत तर मागच्या वर्षी आपण साधारण 75,000 विद्यार्थी पदविका प्राप्त झाले. तिच्यातले 69,000 लोकांनी पदवीला प्रवेश घेतला. म्हणजे जणू काही 11वी 12वी नंतर जसं इंजिनिअरिंग तसं पदविकेनंतर एक दुसरा चॅनल इंजिनिअरिंगचा झालाय. आणि पूर्ण समाजातच पदवी घेण्याविषयी एक जागरूकता दिसून येते. प्रत्येकालाच किमान पदवीधर व्हायचंय. आणि राष्ट्रीय जे धोरण आहे की आपल्याला राष्ट्र म्हणून एक आपण विकसित राष्ट्र होण्याचे स्वप्न बघतो आहोत. त्या दृष्टीने आपली खंबीर पावलं आपण राष्ट्र म्हणून टाकत आहोत. आणि GER ग्रॉस एनरोलमेंट रेशो चं एक उद्दिष्ट शासनाने स्वतः समोर ठेवलेलं आहे. आणि त्यामुळे देशात जास्तीत जास्त पदवीधर तयार होणं ही देशाची गरज आहे, समाजाची गरज आहे. आणि त्याप्रमाणे उचित होताना असं निदर्शनास येत आहे. रवींद्र सर तुम्ही काय सांगाल? त्यांनी आता ही सगळी जी प्रोसेस सांगितली सोनवणे सरांनी त्याला तुम्ही काय सांगाल? मी थोडंसं ऍड करतो त्यांना जे रवींद्र सर आणि चौधरी सर बोलले. हे डिप्लोमा नंतर खरंच सरांनी सांगितलं जसं 90 to 95% लोक डिग्रीला एंड अप होतात. सुरुवातीचा काळात डिप्लोमा केल्यावर काही जॉबला पण जायचे, कारण काही जॉब्स असे असतात की फक्त ते डिप्लोमा होल्डरलाच सूट होतात आणि त्यांच्या लेवल पण सॅलरी असतो चांगला. पण प्रत्येक जण डिग्री करतात म्हणून डिप्लोमा नंतर डिग्री केलं आणि नंतर मग असं होतं की त्यांना मग डिग्रीला पण जॉब मिळत नाही. आणि अरे अगोदर डिप्लोमाच झाल्यावर जे नोकरी मिळाली ती करायला पाहिजे होता. आणि शासनाच्या दृष्टीने एक माझा रिक्वेस्ट आहे की शासनाला की डिप्लोमा झाल्यावर डिग्री सुद्धा एक पार्ट टाइम डिग्री पण त्यांना अवेलेबल करून द्या. मग लोक डिप्लोमा नंतर जॉब पण करतील आणि डिग्री. आता मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये फक्त सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि पुण्यात मला वाटतं वाडिया कॉलेजमध्येच पार्ट टाइम डिग्री आहे. पण ते 4 वर्षाचं आहे. पण 3 वर्षाचा डिग्री फुल टाइम करण्यापेक्षा 4 वर्षाचा पसंत करतील आणि नोकरी करता ते करतील. आणि आता फक्त सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल ह्या 3च ब्रँचमध्ये माझ्या माहितीप्रमाणे ह्या 3च ब्रँचला पार्ट टाइम अलाउड आहे. AICTEचा नॉर्म्स थोडासा चेंज करून प्रत्येक ब्रँचला जर समजा 4 वर्षाचा पार्ट टाइम इंजिनिअरिंग अलाउड करत असेल तर मॅक्झिमम स्टुडंट्स आता डायरेक्ट डिग्री न करता नोकरी करत ते डिग्री करतील. मग नंतर त्यांना डिग्री पण मिळतो आणि 3 वर्षाचा अनुभव, 4 वर्षाचा अनुभव पण मिळतो. सोनवणे सर तुम्हाला आता हे के रवींद्र सरांनी जो मुद्दा मांडला आता की पार्ट टाइम डिग्री करता येणं जर शक्य झालं तर तुम्हाला काय वाटतं? हे सजेशन खरंच खूप उपयुक्त ठरू शकतं? तुमचा सुद्धा अनुभव काय? चांगलं सजेशन मांडलं गेलंय चर्चेमध्ये. कारण 90% मुलं जर डिप्लोमा करून डिग्रीला जाणार असतील तर डिग्री करता डिप्लोमा हे फिडर चॅनल झालेलं आहे. आणि मुळात डिप्लोमाचा उद्देश हा डिग्रीला पाठवणारी मुलं निर्माण करायचा नसून इंडस्ट्रीच्या गरजेनुसार, त्यांना आवश्यकतेनुसार मिडल लेव्हल मॅनेजमेंट करता इंजिनियर तयार करणे हा होता. एक्झॅक्टली. परंतु ते एक चॅनल निर्माण झाल्यामुळे आता दुर्दैवाने असं झालंय की 90% मुलं तिथे जात आहेत. त्यामुळे रवींद्र सरांनी अगदी योग्य मुद्दा मांडला की जर या विद्यार्थ्याला नोकरी करायची असेल आणि शिवाय शिक्षणही घ्यायचं असेल पुढे तर त्यात पार्ट टाइम जर असे सुरू करण्यात आले, संध्याकाळचे क्लासेस असलेले किंवा सकाळचे असलेले, तर विद्यार्थी दोन्ही बाबी करू शकतील. आणि इंडस्ट्रीला जी गरज आहे की ज्या कामाकरता डिप्लोमा इंजिनियर हवा असतो तिथे आता त्यांना डिप्लोमा इंजिनियर अवेलेबल नसल्यामुळे डिग्री इंजिनियर घ्यावा लागतो. मग हा कुठेतरी डिग्री इंजिनियरवर देखील अन्याय होतो. कारण डिप्लोमा इंजिनियर स्वतः वेतनश्री ठरलेली असते. त्या वेतनश्री काम करायला डिग्री इंजिनियर मिळतो म्हटल्यावर डिप्लोमावाल्यांना तो एक प्रकारचा अन्याय होतो. आणि संपूर्णपणे यंत्रणा एक प्रकारे वेगळ्या दिशेने जाते. त्यामुळे पार्ट टाइमची संधी उपलब्ध झाली, शिवाय काही मॉड्युलर कोर्सेस त्यांना घेता आली व्हॅकेशन मध्ये, तर अशा प्रकारे एक चांगली संधी निर्माण होऊ शकेल. आणि सगळीकडे बॅलन्स पण मला वाटतं चांगलं काम केलेलं आहे ऑलरेडी. रवींद्र सरांनी एक विद्यार्थी मित्र .org नावाची वेबसाईट काढली आहे. अतिशय इंटरॅक्टिव्ह आणि चांगली वेबसाईट ती आहे.
ज्यावर विद्यार्थी फक्त डिप्लोमा इंजिनिअरिंगच नाही तर विविध क्षेत्रामधल्या कोणत्याही ऑप्शन करता तिथे माहिती घेऊ बरोबर. शकतात. बरोबर. नुकतंच तंत्रशिक्षण मंत्री विनोदजी तावडे सरांनी त्याचं उद्घाटन केलं आणि मी स्वतः ती अनेकदा बघितलेली आहे. दॅट इज द अच्छा. मोस्ट युजफुल वेबसाईट विद्यार्थ्यांसाठी. सर थँक्यू. धन्यवाद सर, तुम्ही फोनच्या माध्यमातून कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि इतकी महत्वाची Thank you. माहिती दिलीत आणि ती प्रवेश प्रक्रिया कशा पद्धतीची असते ते सुद्धा तुम्ही आम्हा सगळ्यांपर्यंत पोहोचवलं. सगळ्यांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानते. धन्यवाद. आपल्याला सोनवणे सरांनी सर आता प्रवेश प्रक्रिया सांगितली की डिप्लोमा केल्यानंतर डिरेक्टली सेकंड इयरला ऍडमिशन मिळते. तर एकंदरीत आपण प्रवेश प्रक्रियेबद्दल बोलूया की इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया ह्याच्याबद्दल सुद्धा एक मार्गदर्शन मिळणं फार गरजेचं आहे. काय सांगाल सर? प्रवेश प्रक्रिया DT सेल आहे आपला डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन महाराष्ट्राचा. संपूर्ण कॉलेजेस, सगळ्या कॉलेजेसचे प्रायव्हेट डीम्ड ऑटोनॉमस डीम्ड सोडून सगळ्या इंजिनिअरिंग कॉलेजचे सेंट्रलाइज्ड ॲडमिशन होतो. जसं सरांनी चंद्रशेखर रोग सर आता DT पण सांभाळतोय आणि ते IAS ऑफिसर आहेत आणि ते स्टेट एंट्रन्स सेलचे हेड पण आहेत. आणि त्याच्यात 3 प्रकारचे ॲडमिशन्स होतात, एक डिप्लोमा, एक डिग्री आणि एक मास्टर्स. डिप्लोमामध्ये पॉलिटेक्निक येतो, फार्मसीचा डिप्लोमा येतो, हॉटेल मॅनेजमेंटचा डिप्लोमा येतो, सरफेस एक रबर टेक्नॉलॉजीचा डिप्लोमा येतो. असे वेगवेगळे 4-5 कोर्सेस डिप्लोमाचे आहेत. डिग्रीमध्ये BE येतो, बॅचलर ऑफ फार्मसी येतो, बॅचलर ऑफ आर्किटेक्चर येतो, असे वेगवेगळे बॅचलरचे कोर्सेस आहेत. आणि मास्टर्समध्ये MBA, MCA, मास्टर ऑफ आर्किटेक्चर, मास्टर ऑफ फार्मसी, तसे एकूण 15 का 16 कोर्सेस त्यांचा अंडर ज्युरिस्डिक्शनमध्ये येतात. आणि सगळ्या एकदम ट्रान्सपरंट वेनी हे होतो. आणि इंजिनिअरिंग नंतर फक्त पॉलिटेक्निकला ॲडमिशन डायरेक्ट थेट 10वीचा मार्क्सवर होतात. बाकी प्रत्येक कोर्सला त्याचा एक CET असते. जसं महाराष्ट्रात आता CET इंजिनिअरिंग आणि फार्मसीसाठी CET घेतलेली आहे आणि मेडिकलसाठी नीट आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे सेंट्रल गव्हर्नमेंटला ऑल ओव्हर इंडिया एकच परीक्षा झालेली MBBS आणि BDS. त्याचा DMER.org असा एक सेपरेट आहे, ते DTच्या अंडरमध्ये येत नाही. पण इंजिनिअरिंग, फार्मसी, आर्किटेक्चर सगळे ते DTच्या अंडरमध्ये येतो. पण तो पण एवढा किचकट आहे ना, 12वीचा मुलगा 12वी नंतर त्याला CETच्या परीक्षा झाल्यावर सुद्धा मग गावाकडच्या मुलांना, इव्हन मुंबईत सुद्धा काही मुलांना CET झाल्यावर काय करायचं, मग पुढे जाऊन फॉर्म कुठे जाऊन भरायचा तेही माहिती नसतं. त्यांचा एक ब्रोशर छापले जायचे. 2 वर्षापूर्वी गव्हर्नमेंटनी ते छापून मुलांना द्यायचे. आता 2 वर्षापासून बंद केले, पण ते साईटवर टाकतात आणि ते आपण डाउनलोड करून पेनड्राईव्हमध्ये आपण प्रिंटआउट घ्यायचा असतो. पण माझा आता गेल्या 1 महिन्यात मी भरपूर बॉम्बे आणि पुण्यात एवढे सेमिनार्स दिले, मुलांना तसा ब्रोशर असतं तेही माहीत नाहीये. मी एकमेव माझ्या हातातच एक ब्रोशर असायचा, मुलांकडे कोणताही ब्रोशर नाहीये. आणि ब्रोशर सुद्धा एवढं लिगली एवढं ऍक्च्युअली 12वीच्या मुलांना एवढं एक्सपेक्टेड नाही. सर आपण थोडं त्याच्यावर बोलूया नंतर, पण सांगलीचा एक फोन आहे तो आपण आधी घ्यायचा का? उमा महाजन आपल्याशी सांगलीहून बोलतायत. नमस्कार. हॅलो, नमस्कार. माझे 2 प्रश्न आहेत. जे विद्यार्थी कमी गुणवत्ता असतं पण डोनेशनच्या जोरावर ऍडमिशन घेतात ते विद्यार्थी सक्षम अभियंते बनू शकतात का? दुसरा प्रश्न आहे की जिकडे तिकडे का सोशल इंजिनिअरिंग इव्हन लॉ मध्ये सुद्धा सोशल इंजिनिअरिंग हे शब्द येतो, नेमका शब्दाचा अर्थ काय? ओके, धन्यवाद. त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाचा आधी सर, चौधरी सर काय सांगाल? सोशल इंजिनिअरिंग म्हणजे सगळीकडे हा शब्द ऐकू येतो, म्हणजे काय सोशल इंजिनिअरिंग? सोशल इंजिनिअरिंग हा काही अभियांत्रिकीशी डायरेक्ट असा निगडीत नाही आहे, परंतु तो इंजिनिअरिंग म्हणजे माफ करा, ऑप्टिमायझेशन आणि असलेले रिसोर्सेस वापरणं आणि सर्वसमावेशकता, आणि त्यामुळे सोशल इंजिनिअरिंग हा शब्द म्हणजे कदाचित आपण असं प्रचलित म्हणूया आलेला की असावा. समाजासाठी उपयोगी उपयुक्त पडेल अशा पडेल. पद्धतीचं पद्धतीचं इंजिनिअरिंग म्हणजे सोशल social इंजिनिअरिंग. अगदी थोडक्यात त्याचा जर आपण गोषवारा सांगायचा झाला तर त्यांचा पहिला जो प्रश्न होता की कमी गुणवत्ता असलेली मंडळी सुद्धा डोनेशनच्या जोरावर इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतात आणि मग त्याला लागून असा येतो, मग ज्यांच्याकडे गुणवत्ता असते त्यांना काही वेळेला फी स्ट्रक्चर ते नाही परवडत, त्याच्यामुळे ते त्याच्यापासून दूर राहतात. ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझ्या मते गुण आणि गुणांनीच गुणवत्ता नेहमीच काही सिद्ध होत नाही. आणि 12वीची प्रवेश प्रक्रिया आणि त्या 3 तासातला तो त्या विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स CETचा त्याचा 2 तासाचा 2 वर्षाचा अभ्यास असतो आणि 3 तासात तो कसा परफॉर्म केला करतो. काही मुलं त्या तणावाखाली टिकू देखील शकत नाही. म्हणजे मार्कांचा
आणि गुणवत्तेचा संबंध आहे. पण बऱ्याच वेळा असंही दिसून येतं की जी लोक 10वी-12वीला खूप गुणवान होतात ते नंतर ॲव्हरेज इंजिनियर म्हणूनही बाहेर पडताना आम्ही नेहमीच बघतो. आज माझ्या महाविद्यालयात महाराष्ट्रातले सगळे उत्कृष्ट विद्यार्थी येतात. आमचं प्रथम पसंती क्रमांकाचं महाविद्यालय आहे आणि शिक्षक म्हणून मला असं दिसतं की 12वीला अतिशय जास्त मार्क घेऊन आलेला मुलगा कदाचित नंतर 4 वर्षात तो मागे पडलेला दिसतो आणि ते तुलनेने कमी मार्क असलेला मुलगा देखील पुढे जाताना दिसतो. शेवटी त्यांनी घेतलेला अभ्यासक्रम किती आवडीने, किती कष्टाने, किती आवडीने स्वीकारलेला आहे आणि तो त्यात कशी मेहनत करतोय, त्याची पॅशन कशी आहे, हेच पुढे यशासाठी ठरतं. त्यामुळे मला असं नाही वाटत की कोणी मॅनेजमेंटमध्ये प्रवेश घेतला असेल. त्याच्यानी फक्त आपण संधी उपलब्ध करून दिली. प्रवास तर विद्यार्थ्याला करायचा आहे, करिअर तर विद्यार्थ्याला घडवायचं आहे. मॅनेजमेंट वगैरेच्या रूपाने मला असं वाटतं की फक्त वेगवेगळ्या संध्या उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पण सर, दुसरा मुद्दा जर आपण बघितलं की फी स्ट्रक्चर काही जणांना नाही परवडू शकत, पण त्यांच्याकडे ते कॅलिबर असतं की ते चांगले इंजिनियर बनू शकतात. मग अशा मुलांसाठी काही मदत मिळू शकते का, त्यांच्या फीसाठी म्हणा किंवा लोन वगैरे काही, या फॅसिलिटीज उपलब्ध आहेत? शासन म्हणजे महाराष्ट्र शासनच नव्हे तर इतर अनेक राज्यांमध्ये देखील शासन खूप संवेदनशील आहे. आणि एकीकडे शिक्षणाची फी वाढत चाललेली, ती आवश्यक देखील आहे. आणि मुलांना, गुणवान मुलं वंचित राहणार नाही याची शासन पुरेपूर काळजी घेत असतं. विविध स्कॉलरशिप्स EBCच्या माध्यमातून असेल किंवा ट्युशन फी वेव्हर स्कीम असेल किंवा स्वतःचे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचं निर्माण करणं असेल. आज महाराष्ट्र शासनाने देखील नवनवीन महाविद्यालयांची स्वतः निर्माण करत असतं, जेणेकरून समाजातल्या गुणवान परंतु आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना या संध्या उपलब्ध शासन करून देत असतं. आज आपल्या मागच्या वर्षी आपल्याकडे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूरची निर्मिती झाली. त्याच्या अलीकडे आपण अवसारी इथे ग्रामीण भागात अभियांत्रिकी महाविद्यालय उघडलं. तर महाराष्ट्र शासन हे याबाबत अतिशय संवेदनशील आहे. इतकंच नव्हे तर राज्यातील सर्व जी खाजगी अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत आणि त्याच्यात जे सोशली चॅलेंज विद्यार्थी आहेत त्यांच्या फीचा किंवा त्यांच्या शैक्षणिक फीचा भार हे शासनच हे करत असतं, जेणेकरून शिक्षणाचा प्रसार सर्व स्तरांवर होईल आणि या क्षेत्रामध्ये सुद्धा जास्तीत जास्त मुलं येतील आणि चांगले अभियंते घडतील. तर एक फोन घेऊया आणि मग नंतर ही चर्चा आपण तशीच पुढे सुरू ठेवणार आहोत. भारत वावळ आपल्याशी बोलतात. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की इंजिनिअरिंग क्षेत्रामध्ये साधारणतः डिप्लोमा इंजिनिअरिंग आणि डिग्री इंजिनिअरिंग या पकडीने शिक्षण दिले जाते. आणि आपण पाहतो की काही शासकीय संस्था आहेत जशा IIT मुंबई सारख्या, तर या ठिकाणी शिक्षण घेणं कितपत योग्य आणि कितपत चांगलं असतं. त्याचप्रमाणे आपण मीडियामध्ये वर्तमानपत्र वाचतो तर काही पुष्कळ खाजगी संस्था पण असतात, इन्स्टिट्यूट असतात, त्या पण या डिग्री आणि डिप्लोमा कोर्सेस देतात. ते ह्या दोनपैकी काय फरक आहे आणि कुठल्या माध्यमातून शिक्षण घेणं अतिशय उपयुक्त आहे, यावर आपण प्रकाश टाकावा. धन्यवाद. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर नक्की आपल्याला आपले तज्ज्ञ देतील. सक्षम अभियंते घडवताना आजचा आपला विषय आहे आणि आपण बीडहून आपल्याशी बोलतायत प्रेक्षक, त्यांचा फोन घेऊया. विजयजी आपल्याशी बोलतायत. नमस्कार. हॅलो. बोला सर. नमस्कार. मी विजय सिंग बोलायलो, जिल्हा बीड. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा आहे की इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकम्युनिकेशनची डिग्री केल्यावर काय स्कोप आहे, आणि दुसरा प्रश्न आहे इंजिनिअरिंगची डिग्री केल्यावर MBA केलेलं चांगलं राहील का MTech किंवा ME केलेलं चांगलं राहील? बरं, धन्यवाद. त्यांच्या दुसऱ्या प्रश्नाकडे आपण आता येणारच होतो की इंजिनिअरिंग आणि MBA हे कॉम्बिनेशन सगळ्यात चांगलं राहील की त्यांनी विचारलं MTech आणि ME हे कॉम्बिनेशन चांगलं राहील. काय सांगाल तुम्ही सर? इंजिनिअरिंग झाल्यावर जर समजा त्याचा कल इंजिनिअरिंग साईडच असेल तर ME MTech हा खूप चांगला राहील. कारण त्याच्यासाठी गेट म्हणून एक परीक्षा असते. गेट परीक्षा दिल्यावर UGC त्या 2 वर्षात त्यांना स्कॉलरशिप पण मिळतो. म्हणजे शिकताना पण तुम्हाला महिन्याला काय 11-12 हजार स्टायपेंड पण मिळतं 2 वर्षात तुम्हाला UGC कडनं. तुम्हाला MBA करायचं असेल तर माझा असा सल्ला राहील की तुम्ही 2-3 वर्ष जॉब करा आणि त्याच्या नंतर मग MBA करा.
ओके. कारण एकदम फ्रेश MBA करण्यापेक्षा, आणि MBA पण इंजिनियर झालेल्या मुलांनी तर MBA करताना खूप काळजी घ्यायची असते की MBA खूप भारतातला टॉप 50 किंवा टॉप 100 कॉलेजमध्येच MBA करा किंवा करू नका, नंतर करा. MBA ला काही घाई नाही आहे. तुम्ही 1 वर्षाने केलं, 2 वर्षाने केलं, 5 वर्षाने केलं तर सुद्धा त्याला डिमांड असतो. MBA नंतरचे जे नोकऱ्या पण लागतात ना, त्यांना पण ते बघतात की BA आणि MBA मध्ये 2 वर्षाचा एक्सपिरियन्स असला त्यांना वेगळा पॅकेज दिला जातो. फ्रेश BA असलं तर त्यांना वेगळा पॅकेज दिला असतं. म्हणजे सेम कंपनी जर समजा तुमच्या MBAच्या कॉलेजमध्ये जर जॉबसाठी आली, एक मुलगा 2 वर्षाचा एक्सपिरियन्स आणि हा नेलाय, तर त्याला सेम कंपनी त्याला जास्त पगार देते. कमीत म्हणजे वार्षिक 2 वर्षाचं तर 2 लाख सॅलरी एक्स्ट्रा मिळतो त्याला. म्हणून तुम्ही घाई इंजिनिअरिंग करून, खास कर मुलांना तरी MBA करताना चांगलाच कॉलेजमध्ये घेतलं पाहिजे, आणि त्यांनी 1 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष नंतर मिळालं तरी घेतलं तरी चालेल. नाहीतर कसा होतो की B झाल्यावर सुद्धा नोकरी मिळताना सुद्धा तुम्ही साधा कॉलेजमध्ये MBA केलं तर MBA नंतर पण नोकरी मिळत नाही, आणि तुमचा BEचा 2 वर्ष गॅप पडल्यामुळे टेक्निकल जॉब पण मिळत नाहीये. तर खूप काळजीपूर्वक MBA करा. आणि MBAचे कोर्सेस पार्ट टाइम असतात सर बऱ्याच वेळा. हो, पार्ट टाइम पण असतात, पण चांगलं कॉलेज नाही मिळालं तर फुल टाइम केलं तर त्यांना खूप चांगला असतो. कारण MBA तो कॉम्बिनेशन पण आपण डिस्कस करणारच होतो. MBA चांगला का आहे, MBA केल्यावर जो आपण मोठ्या मोठ्या कंपनीत मॅनेजर म्हणून लागतो, त्यांना पण टेक्निकल नॉलेज असलेलं MBA जर असेल, मॅनेजर असेल, तर त्याला तो चांगला प्रगतीने त्या कंपनीला घेऊन जाता येतो. एखादा BA करून MBA केलं किंवा BE करून MBA केलं, लोकांना वाटतं की MBAच करायचं तर मग इंजिनिअरिंग का, पण 90% ऑफ मॅनेजरियल जॉब्स दे नीड टेक्निकल बॅकग्राऊंड. टेक्निकल काहीतरी समजायला लागतं त्यांना की काहीतरी. तर मग त्यांचं 4 वर्ष इंजिनिअरिंग झाल्यामुळे त्यांना अॅनालिटिकल स्किल जास्त असतात. त्यांना कोणताही लगेच समजतो, कोणताही प्रॉब्लेम समजा कंपनीत, तर दॅट इज अ गुड कॉम्बिनेशन. आता पण आपण बघितलं तर MBAचा जे टॉप IIMs आहेत, कोणताही टॉप 50 कॉलेजमध्ये 80% इंजिनियर्सच असतात. ही जे CAT म्हणून एक परीक्षा असते IIM साठी, त्याचा सुद्धा 80 to 90% इंजिनियर्स मुलंच निवडल्या जातात, कारण त्यांचा अॅनालिटिकल स्किल जास्त असतं. ओके, आपण एक फोन घेतोय. साकीनाक्याहून सुलभा कटके आपल्याशी बोलतात. नमस्कार. हॅलो, नमस्कार. नमस्कार. हॅलो, प्रश्न विचारा सुलभाताई. नमस्कार, तुमचा आवाज येतोय. माझा प्रश्न असा आहे की आपण 12वी नंतर जेव्हा डिग्रीला ऍडमिशन घेतोय, तर ते योग्य आहे की MSBT या मार्गातून आपण 3 वर्ष डिप्लोमा करतो आणि 3 वर्ष डिग्री करतो, तर एक्झॅक्टली कुठला योग्य मार्ग असावा? म्हणजे 12वी नंतर करतोय तो असावा की 10वीच्या नंतर सलग 6 वर्ष हा करतोय हा असावा? हा माझा पहिला प्रश्न आहे, कुठला योग्य. दुसरा माझा प्रश्न आहे की आपण IT करतो, मेकॅनिकल करतो, सध्या स्कोप कशाला आहे? ओके, धन्यवाद. आणि हॅलो, अजून माझा तिसरा प्रश्न हा आहे की या 2 वेगवेगळ्या स्ट्रीम्स तयार करायची महाराष्ट्र शासनाला काय गरज आहे? म्हणजे कन्फ्युजन असतं की नक्की मुलं कुठल्या साईडने या मार्गात जावं किंवा इंजिनिअरिंग कुठली योग्य. धन्यवाद. तुमचे 3ही प्रश्न लक्षात आले. चौधरी सर याला उत्तर देतील की 10वी नंतर, 12वी नंतर 3 वर्ष, 6 वर्ष, कन्फ्युजन. सर काय सांगाल, काय चांगलं आहे? अतिशय छान प्रश्न विचारलाय, आणि खरंच तुमचंच नव्हे तर माझ्या मते सगळ्या व्यवस्थेतच यात कन्फ्युजन आहे. आणि पण माझं मत मी मांडतो, जर का आपल्याला म्हणजे विद्यार्थ्याला लांबचा पल्ला गाठायचा असेल की केवळ BE नाही तर BE नंतर ME, PhD, संशोधन, R&D कडे जर का वळायचं असेल तर निश्चितच 11वी-12वीचा मार्ग निवडावा. कारण 11वी-12वी हे आपण सायन्स फाउंडेशन तयार करत असतो. इंजिनिअरिंगची सगळी इमारत ही सायन्सच्या फाउंडेशनवर आधारित आहे. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, अलीकडे बायोलॉजी, हे स्ट्रॉंग फाउंडेशन तयार झाल्याशिवाय कोणत्याच अभियांत्रिकीचा इमारत रचली जाऊ शकत नाही. त्यामुळे तो कन्व्हेन्शनल मार्ग आहे. इतकंच नव्हे तर प्रथम वर्ष अभियांत्रिकीकडे जर का अभ्यासक्रमाकडे चांगल्या महाविद्यालयाच्या जर का आपण नजर टाकली तर ते सायन्सेसच असतात, आणि त्यामुळे त्या मार्गाने गेलेला विद्यार्थी हा अतिशय स्ट्रॉंग फाउंडेशनचा म्हणून येतो. या उलट जर का आपण पदविका अभ्यासक्रम वगैरे बघितला तर ते डायरेक्ट तंत्रज्ञानाशी, डायरेक्ट अप्लाइड
बरोबर. उपयोजित तंत्रज्ञानाशी निगडीत असा तो अभ्यासक्रम असतो. गणिताचं तिथे प्रमाण कमी असतं, बेसिक सायन्सेस जे आहे त्याचं प्रमाण कमी असतं. आणि ही विद्यार्थी नंतर आमचं असं निदर्शन आहे, महाविद्यालयात नंतर ही लोक ही गणित विषयात मागे पडतात आणि इंजिनिअरिंग मधला पुढचा प्रवास हा गणिताशिवाय तसा अशक्य असतो. जर का आपली नजर बीईपर्यंत नोकरीला लागणं एवढं जर का आपलं ध्येय असेल तर तोही मार्ग योग्य. उलट त्याच्याने जास्त स्किल्स डेव्हलप होतात. डिप्लोमा देखील तुम्ही स्किल घेतली आणि त्याच्यानंतर पदवीत देखील स्किल असं म्हणून तो त्यानंतर नोकरीला जाताना ते चटकन नोकरी मिळू शकते. आणि ज्याला तिथपर्यंतच प्रवास करायचा आहे तिथपर्यंत तो मार्ग काहीच हरकत नाही. परंतु ज्याला संशोधन वगैरे उत्तम विद्यापीठात ज्याला जायचं आहे, पदव्युत्तर अभ्यासक्रम करायचा आहे, त्याला मात्र 12वी नंतर 12वी कडूनच जावं असं माझं मत आहे. मी थोडं ऍड करतो. अगदी थोडक्यात सांगा म्हणजे आपल्याला 10वी नंतर ना 10वीचा मुलांना खरंच एवढा तो लहान असतो की त्याला समजत नाही की तो काय करावा. म्हणून पण सरांनी जसं बोलल्यानं ऍड करतो की मुलांनी 12वी करावा. 2 वर्षात त्याला जर समजा इंजिनिअरिंगचं नसेल तर दुसरं अजून कुठल्या तरी फील्डचा चॉईस असतो. डिप्लोमा केलं तर मग त्याच ब्रँचमध्ये डिग्री शिवाय काही पर्याय नाही. म्हणून मुलांनी 12वी करूनच म्हणजे 11वी 12वी थोडंसं स्वतःला एक्सप्लोर करावं की खरंच आपण ह्याच्या पुढे जाऊ शकणार आहोत का आपण वेगळं काहीतरी निवडायचंय. ते स्वतःला वेळ देणं ते सुद्धा फार गरजेचं आहे. अजय आपल्याशी बोलतायत शिवहून. नमस्कार. हॅलो. नमस्कार अजय, बोला. माझा प्रश्न असा आहे की 10वी नंतर जो आपण डिप्लोमा करतो त्याच्या फर्स्ट इयरला जर मेकॅनिकलला ऍडमिशन भेटली नाही तर सेकंड इयरला ऍडमिशन भेटेल का मेकॅनिकलला? बर, रवींद्र सर काय सांगाल? फर्स्ट ऍक्च्युअली खरं म्हणजे तुम्ही मेकॅनिकल चूज करतानाच समजा तुम्हाला मेकॅनिकलच पाहिजे असेल तर तुम्ही थोडंसं ऑप्शन फॉर्म भरतानाच तुम्ही 10वी नंतर ना मेकॅनिकलचंच 2-3 कॉलेजेस भरा. कारण त्या कॉलेजमध्ये ब्रँच चेंजला चान्स असतो, पण खूप म्हणजे तुम्हाला कॉलेजमध्ये फर्स्ट टॉपवर यावं लागतं. कारण जर समजा मेकॅनिकलचा एखादा मुलगा फेल झाला तर तेवढंच वेकन्सी राहते. तर त्या वेकन्सीला संपूर्ण बाकीच्या ब्रँचेसवाले सुद्धा इंटरेस्टेड असतात. म्हणून तो थोडासा रिस्की आहे. तुम्ही कॉलेज वाटल्यास मेकॅनिकलच पाहिजे तर थोडा खालचा कॉलेज घ्या. आणि विद्यार्थीमित्र.org मध्ये प्रत्येक कॉलेजचा कट ऑफ, गेल्या वर्षी कोणत्या कॉलेजला कोणत्या ब्रँचला किती कट ऑफ झालाय त्याचा एक सॉफ्टवेअर आहे, अगदी मोफत आहे. आणि हा डिप्लोमालाच नाहीये, डीटीचे जेवढे कोर्सेस आहेत प्रत्येक कोर्सचा आम्ही सॉफ्टवेअर बनवलेला आहे. तुम्ही जे 300 कॉलेजेसचा ऑप्शन फॉर्म भरताना कोणता कॉलेज लिहायचा, तुमचा आता 10वीत किती मार्क पडले त्या हिशोबाने, आणि लास्ट इयर कोणत्या कॉलेजला मेकॅनिकलला कितीला कट ऑफ झाला, तुम्ही थोडे ते 3-4 तुम्ही क्रायटेरियाने भरलात तर तुम्हाला लास्ट इयरचा अख्खा 300 कॉलेजेस मिळतील. तुम्हाला ब्रँच तोच पाहिजे असेल तर तुम्ही थोडासा कॉलेजला कॉम्प्रोमाइज करा. पण कॉलेज फक्त सेकंड इयरला ब्रँच चेंज मिळून म्हणजे हायपोथेटिकली तो पॉसिबल आहे पण प्रत्यक्षात खूप कठीण असतो. म्हणून तुम्हाला तोच ब्रँच पाहिजे तर थोडंसं हे करा, किंवा मग चांगला कॉलेजमध्ये मेकॅनिकलचा जो निगडीत ब्रँच आहे, प्रोडक्शन आहे, तो घ्या. सर, लोकप्रिय सध्या कोणती ब्रांच आहे? मगाशी एक प्रश्न आपल्याला आला होता की सध्याच्या लोकप्रिय ब्रांचेस कुठल्या आहेत जिथे जास्तीत जास्त विद्यार्थी येतात? मी तुमचे आभारच मानतो कारण तुम्ही लोकप्रिय हा शब्द वापरला. बहुतेक आता हे प्रवेश प्रक्रियेचे दिवस चालू आहेत, सगळेच पालक म्हणतात कोणती ब्रँच चांगली आहे आणि ही तेवढी चांगली नाही तेवढी. माझ्या मते आपण कुठेतरी गल्लत करतो आहोत. ज्ञानाची कोणती शाखा कोणती वाईट नाही किंवा हे नाही. यंत्र अभियांत्रिकी चांगलं आणि संगणक वाईट, किंवा संगणक चांगलं आणि विद्युत कमी दर्जाचं, असं कधीच नसतं. आपण शिक्षण शाखेची वेतनाशी आणि नोकरीची सांगड घालतो आणि त्याच्या अनुषंगिक लोकप्रियता निर्माण करतो. उदाहरण द्यायचं झालं म्हणजे मी 30 वर्षापूर्वी मी जेव्हा प्रथम वर्षाचा विद्यार्थी होतो तेव्हा मला आठवतं की व्हिजिटीआयचं प्रोडक्शन ही सगळ्यात महाराष्ट्रात लोकप्रिय ब्रँच होती. आज काहीच मिळालं नाही तर प्रोडक्शन मुलं घेतात. किंवा माझ्या अभियांत्रिकी माझ्या महाविद्यालयात तुम्ही जर का 1950 ते
70 हा कालावधी जर का बघितला किंवा 65 हा कालावधी बघितला तर त्यात 10-15 वर्षांमध्ये मेटलर्जी ही आमच्या कॉलेजमधली सगळ्यात लोकप्रिय ब्रँच होती. कारण नोकरीच्या संध्या तशा उपलब्ध होत्या. राष्ट्र घडवायच्या म्हणजे देश सरकारने पावलं उचलली होती, पायाभूत प्रकल्प सुरू झाले होते आणि त्यामुळे मेटलर्जीची समाजात मेटलर्जीच्या मुलांना अभियंत्यांना खूप संध्या आणि उच्च पगाराच्या संध्या उपलब्ध होत्या. त्याच्यानंतर आपण बघितलं की इलेक्ट्रॉनिक्सला महत्व आलं. बरोबर. आज संगणकाला महत्व आहे. तर ही काळानुसार आणि मुख्यांच्या अर्थव्यवस्थेच्या प्रवासानुसार हे बदलत जाणार आहे. सध्या लोकप्रिय ब्रँच ही संगणक आहे. ओके. आपल्याकडे आता शेवटची फक्त 2 मिनिटं राहिलेली आहेत. मला सर, रवींद्र सर, तुम्हाला असं विचारायचं आहे की या सगळ्यामध्ये काउन्सिलिंग किती महत्वाचं असतं. सगळ्याच मुलांना इंजिनिअरिंग जमतं अशातला भाग नाहीये. हे आपण कधी ओळखायचं की आपल्याला हे जमतंय किंवा नाही, जमणार आहे किंवा नाही, याच्यासाठी काय करणं गरजेचं आहे? अगदी थोडक्यात सांगा, 2च मिनिटं आपल्याकडे. खरं म्हणजे काउन्सिलिंग 10वी नंतरचा लोकांना तेव्हापासून सुरुवातीला गरज पडतो. 10वी नंतर काय घ्यायचं, सुरुवातीला फक्त आर्ट्स, सायन्स, कॉमर्स असे असायचे. पण आता प्रत्येक फील्डमध्ये आर्ट्समध्ये पण खूप म्हणजे मला असं माहिती आहे की 95% आलेले मुलं सुद्धा सायन्स कॉमर्सला जातात, आर्ट्सला जातात. कारण आता प्रत्येक ब्रँचमध्ये भरपूर ऑपॉर्च्युनिटीज आता निर्माण झालेले आहे. जसा लॉ आहे, हॉटेल मॅनेजमेंट आहे, प्रत्येक खूप म्हणजे खूप कोर्सेस आहेत. आणि आमच्या वेबसाईटमध्ये म्हणजे मी आता जेवढं 2 मिनिटात सांगेन, हजारो ब्रँचेस, हजारो जे काय आहेत भारतात किंवा जगात सगळे ब्रँच, सगळे आम्ही तो वेबसाईटमध्ये एवढा मोठा टाकलेला आहे. 10वी नंतर पण प्रत्येकाचं हे काउन्सिलिंग करताना तर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने पण लास्ट इयर पासून कंपल्सरी केले की 15 ते 16 लाख प्रत्येकाने कल चाचणी परीक्षा द्यायची कंपल्सरी झालेले आहे प्रत्येक महाराष्ट्र बोर्डात. गेल्या वर्षी 16 लाख मुलांनी कल चाचणी घेतलेली आहे. त्याच्यातून आपल्याला थोडासा एक आयडिया येतो. पण कल चाचणी जसं सरांनी मागे सांगितलं की सीईटीचा मार्क्स संपूर्ण त्या माणसाला सांगत नाही, तसं कल चाचणीमध्ये जे आले त्याचा व्यतिरिक्त सुद्धा घेऊन सुद्धा सक्सेसफुल होतात. पण बऱ्याच ब्रँचेसमध्ये स्कोप आहे आता. पण त्या ब्रँचमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये, चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये करणं एवढं गरजेचं आहे. या विषयावर खरं तर सर बोलण्यासारखं खूप आहे. अर्ध्या मिनिटात काय सांगाल, कारण आपल्याला पुढे कार्यक्रमात शेवट. जी शाखा निवडाल ती अतिशय कष्ट आणि पॅशननी जर काय आपण केली तर सगळ्याच शाखेत समान संधी, यश उपलब्ध आहे. अगदी खरं. फक्त फायर ॲट बेली अँड पॅशन ॲट हार्ट. क्या बात आहे. याची गरज आहे. आणि मग क्षेत्र कोणतंही असो. अगदी खरं. सखी सह्याद्रीमध्ये वेगवेगळ्या विषयावर आपण बोलत असतो. आपल्या बुधवारच्या सखी सह्याद्रीचा विषय कुठला आहे आणि कशावर आपण बोलणार आहोत ते पटकन बघून घेऊया. बुधवारचा आपला सखी सह्याद्रीचा विषय असणार आहे वेध भगीरथ प्रयत्नांचा, शोध अमृताचा. जलसंवर्धनावर आपला विशेष कार्यक्रम असणार आहे आणि याच्यामध्ये सहभागी होणार आहेत कांतराव देशमुख, जलनायक नाम फाउंडेशन, विनोद गुजलवार, जलनायक यवतमाळ. आणि या कार्यक्रमामध्ये सुद्धा फोनच्या माध्यमातून जरूर सहभागी व्हा. वेध भगीरथ प्रयत्नांचा, शोध अमृताचा आपला बुधवारच्या सखी सह्याद्रीचा विषय. आणि आजचा कार्यक्रम आणि आपले इतरही सगळे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात आमच्यापर्यंत जरूर प्रतिक्रिया येऊ द्यात. वेगवेगळी माध्यमं आहेत त्यासाठी. फेसबुक पेजला तुम्ही व्हिजिट करू शकता www.facebook.com/sakhisahadri.dd. त्यानंतर sakhisahadri@gmail.com आपला ईमेल आयडी आहे, तिथे मेल पाठवू शकता. युट्यूबवर आपले सगळे आपला एपिसोड तुम्ही बघू शकणार आहात www.youtube.com/sakhisahadri. आज रात्री 11 वाजता आपण हा कार्यक्रम पुन्हा बघणार आहातच, पण त्यानंतर जर पुन्हा बघायचा असेल तर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही तो बघू शकता. आणि त्यानंतर तुम्ही आता ट्विटरच्या माध्यमातून सुद्धा आमच्यापर्यंत प्रश्न किंवा प्रतिक्रिया नोंदवू शकता. त्याच्यासाठी हॅशटॅग वापरणं हे फार गरजेचं आहे. हॅशटॅग सखी सह्याद्री किंवा हॅशटॅग DD सह्याद्री. आणि इथे तुमच्या प्रतिक्रिया किंवा तुमचे प्रश्न आमच्यापर्यंत तुम्ही जरूर पोहोचवू शकता. दोघे जण कार्यक्रमामध्ये सहभागी झालात. विषय खूप मोठा आहे, तरी सुद्धा या थोडक्या वेळामध्ये सगळं सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही. मनापासून तुमचे आभार मानते. आपल्या सगळ्या प्रेक्षकांचे सुद्धा आभार मानते. नव्या विषयासह नव्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोतच. आज मात्र इथेच थांबतोय. नमस्कार.